माझं लग्न झालं त्यावेळी 300 रुपयाचा सतला कपडा केलेला. नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा विषय हा खास स्पेशल विषय आहे, महिलांसाठी स्पेशल आहे. मित्रांनो, आमच्या कोकणामध्ये स्पेशली लग्नाच्या अगोदर नवरा मुलगा आपल्या पत्नीसाठी, होणाऱ्या पत्नीसाठी गावकी आणि भावकी मिळून साड्या विकत घेतल्या जातात. त्याला जत्ता असं म्हणतात. आणि हा जत्ता घेणं हा प्रकार आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो, खरंच हा एक आगळा वेगळा विषय मी तुमच्यासाठी फाइंड आउट करून व्हिडिओद्वारे तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, हा सगळा जत्ता घेणं हा सगळा प्रकार मुंबईमध्ये होतो. बऱ्यापैकी गावाकडून मंडळी येतात, नवीन साड्या सिलेक्ट करण्यासाठी एक दुकान निवडलं जातं आणि तिथे जाऊन साड्या घेतल्या जातात. आणि त्यानंतर गावकी भावकीचा काही विषय असतो, नाश्ता पाणीचा, चहा पाणीचा विषय असतो. ते सगळं आपण या व्हिडिओद्वारे एक्सपिरियन्स करणार आहोत. तर मित्रांनो, डायरेक्ट तुम्हाला नेतो. आज आपण जाणार आहोत परळ येथील रिटेल हे नावाजलेलं एक दुकान आहे, साड्यांचं दुकान आहे, तिथे आपण जाणार आहोत. तर तुम्हाला डायरेक्ट आपण तिथेच मी घेऊन जातो आणि व्हिडिओ मित्रांनो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, आता आपण आलो आहोत परळला. एका दुकानामध्ये, शॉपमध्ये आलो आहे. बस्ता बांधणं किंवा जत्ता घेणं हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच अशा समाजामध्ये होतं. लग्नाअगोदर एक बस्ता बांधला जातो किंवा जत्ता घेतला जातो. तर ती पद्धत काय आहे ते आपण आज इकडे पाहणार आहोत. आणि इकडे या साड्या वगैरे कशा प्रकारे घेतल्या जातात ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, बस्ता घ्यायला तर आलो आहे, जत्ता घ्यायला तर आलो आहे, पण आपल्या इकडे शेलार काका आहेत. ते आपल्याला सांगतील की या साड्या कशा प्रकारे घेतल्या जातात आणि या 3 किंवा 4 साड्या घेतल्या जातात त्याचं महत्त्व काय आहे. तर मोठी साडी जी आहे शालू, तो लग्नासाठी स्पेशल लागतो. त्याच्यानंतर हिरवी साडी आहे, ती साखरपुड्यासाठी लागते. अच्छा. आणि पिवळी साडी हळदीला लागते. आणि 3 साड्या घ्यावं मग 4थी साडी घेतात आपली. अच्छा, म्हणजे 3 साड्या परंपरेनुसार घेतात आणि 3 न घ्याव्या म्हणून 4थी साडी साधी साडी घेतात. खूप चांगल्या पद्धतीने आणि छोट्या स्वीट अँड म्हणतात ना शॉर्ट या पद्धतीत कंपनी समजली. धन्यवाद का आम्हाला बोलल्याबद्दल. किती वर्ष आहात तुम्ही या ठिकाणामध्ये? 43 वर्ष. 43 वर्ष या दुकानात तरी. ग्रेट ग्रेट, थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. सो मित्रांनो, जत्ता घ्यायला तर आलो. तिकडे आपले ओळखीचे एक जाबरे साहेब आहेत, ते आपल्याशी बोलणार आहेत. तर जाबरे साहेब, सांगा जत्ता पद्धत काय आणि कशा रीतीने घेतलं जातं? जत्ता म्हणजे कसं माहिती आहे का, आपल्या कोकणी भाषामध्ये कोकणातले लोक आहेत हे जत्ता म्हणून बोलतात, पण काही ठिकाणी बस्ता बोलतात. पण आपल्या इकडे आज नवरीसाठी जी साडी घेतली जाते त्याच्यासाठी जत्ताची पद्धत आपल्याकडे नवरदेव आणि वधू यांच्याकडची लोक येतात आणि एका ठिकाणी साडीचं दुकान ठरवलं जातं आणि त्या ठिकाणी ही साडी पास केली जाते लग्नासाठी. जास्त करून आपल्याकडचे जे लोक आहेत ते एका पद्धतीने एकत्र येऊन साड्या मुलीसाठी हा जो कार्यक्रम करतात त्याला जत्ता असं आपल्या हे करतात, जत्ता म्हणून नाव.
आपल्या इकडे एक मित्र आहे नवरदेव आहे, त्याचा हा जता घेतलेला आहे आपण. किती साड्या घेतल्या? 2 साड्या. 2. किती घ्यायच्या असतात माहिती आहे ना? हा, रेग्युलर तर 4 गाड्या घ्यायच्या असतात. साखरपुड्याची, एक मेहंदी लग्नाचा मेन शालू आणि हळदीची, आणि एक 3 घ्यायला नकोत म्हणून आपण एक अजून ॲडव्हान्स साधी साडी. साधी साडी. ठीक आहे मित्रांनो, मित्राला माझ्या माहिती आहे, सगळी माहिती उपलब्ध करून आलेलं आहे. माहिती अशी ठेवावीच लागते ना. सो मित्रांनो, आपण दुकान तर बघितलं, आजूबाजूची गर्दी देखील बघितली, कशा रीतीने साड्या घेतात महिला, हे सगळं पाहिलं. आमच्या ओळखीचे एक हरेकर साहेब म्हणून पाठी आहेत, त्यांच्याशी आता आपण बोलणार आहेत. या शॉपमध्ये आहात, कधी आलात तर यांना नक्की भेटा. अच्छा, तुम्ही किती वर्षापासून आहात इथे? मला 21 वर्ष आली. 21 वर्ष या दुकानात. वा वा वा. काय अनुभव आहे? आपल्या कोकणातून किती बरीच मंडळी येते दुकानात. अच्छा, म्हणजे काय अनुभव आहे? कशा रीतीने साड्या सिलेक्ट केल्या जातात? आपली रेट कमी आहे आणि क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे नक्की. मग आम्ही आमच्या सबस्क्रायबरला आणि व्ह्युअर्सला इकडे रेकमेंड करायचं काय की इकडेच येऊन साड्या घ्या? नाही, इकडे येऊन साड्या घ्या. तुमचा अनुभव सांगा. माझा अनुभव आहे 21 वर्षाचा अनुभव. 21 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो. हे दुकान आहे की इथले आपल्या बरेच कोकणातली मंडळी इकडे काम करतात. पुरा स्टाफ कोकणातले तुम्ही पाहू शकत असाल. आपले तिकडे काका आहेत, भाऊ आहेत, दादा आहेत, इथपर्यंत सगळे एक चांगल्या पद्धतीचे. आणि आपल्या इकडून लोक आली तर बऱ्यापैकी चांगलं ट्रीट करतात त्यांना, बऱ्यापैकी साड्या वगैरे दाखवतात. तुमचं नाव सांगा परत एकदा. मनोज अनंत हरेकर. मनोज अनंत हरेकर. गाव कोणतं तुमचं? मूळ गाव तुरळ. अच्छा, तुरळचेच का तुम्ही? अरे बापरे, ओळख झाली चांगली. चिपळूणमध्ये कोसबी मंडीमध्ये राहायला गेले. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे फार पूर्वी तुम्ही त्यावेळी गेला असाल. अरे वा वा, म्हणजे जवळचे मित्रांनो. हे काका देखील आपल्या गावचेच आहेत. असू द्या. आणि अजून काय सांगता येईल? या साड्या कशा रीतीने सिलेक्ट केल्या जातात? महिला किती गुंग असतात वगैरे, काय तुम्ही सांगाल याच्याबद्दल? बाकी काय चॉईस आहे महिलांची. चॉईस आहे. पुरुष आल्यावर पुरुष साड्या सिलेक्ट करतात की महिला घेतात? महिला. अच्छा, म्हणजे या क्षेत्रात महिलांचंच वर्चस्व असं म्हणता येईल. सो मित्रांनो, जता घेऊन तर आलो आहे. पोटाला भूक लागली आहे. जता घेतल्यानंतर एक पद्धत आहे प्रत्येक गावामध्ये, आमच्या कोकणामध्ये जता घेतल्यानंतर एक पद्धत आहे की गावकी आणि भावकी जे येते त्यांना नाश्ता उपलब्ध करून दिला जातो. तर आमच्या इकडे आमचे जे नवरदेव आहेत ज्यांनी जता घेतला ते इथेच उभे आहेत. आणि आपले मित्र वगैरे पाहू शकत असेल. इकडे गर्दी आहे. कीर्ती महाल म्हणून हॉटेल आहे, इकडेच बऱ्यापैकी रिटेलमधून जता घेतल्यानंतर इकडे येतात. तर आपला हा नवरदेव आहे, त्यालाच विचारूया किती माणसं आहेत आपल्या बरोबर आहे? तरी पण जेमतेम आहे 40 जणांना नाश्ता देणार? हो, नक्की देणार. म्हणजे ही पद्धत आहे, हे करावंच लागतं. बघितलंच आहे ते, करावंच लागतं. गावकी भावकी जे येतात, मंडळी येतात जता घ्यायला, त्यांना हे सगळं नाश्ता द्यावं लागतं. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत नाश्त्यासाठी कीर्ती महल या परळ येथील हॉटेलमध्ये. समोरच रिटेलमधून जता घेऊन झाल्याच्या नंतर बरीच मंडळी या हॉटेलमध्ये येतात आणि खरंच खूप वेटिंग लिस्टवरती असतं हे हॉटेल. जता घेऊन नाश्ता आणि काय पद्धत असते हे सगळं आपल्याला जाबरे साहेब सांगणार आहेत. की आपल्या एक जताची एक पद्धत आहे. जता घेतल्याच्यानंतर लग्नात साड्या वगैरे घेतल्यानंतर की लोक येतात, लांबून येतात, नातेवाईक येतात, भावकी येतात, गावकी येतात. त्यानंतर हे कार्यक्रम झाला, समजा साडीचा झाला, साडी वगैरे घेऊन झाली, आता त्यांच्या चहा पाण्याचा, नाश्त्याचा, हे नवरदेव या ठिकाणी नवरदेव असतात त्या ठिकाणी एक चहा पाण्याचा अल्पावर हे देतात. बाबा, तुमच्या टायमाला कसं जाता घ्यायचं? जुन्या काळात ही पद्धत आहे ना, हां, ही परंपरा. आम्ही लोक गिरगावला प्रार्थना समाज हां, ते आम्ही जाता घ्यायचो. बरोबर. त्या टायमाला ही जी पद्धत आहे, गावकरी मानकरी सोयरे संबंध, आपले स्वतःचे सोयरे संबंध, मित्र मंडळी, त्यांना आम्ही अगोदर सांगून ठेवायचे 4 दिवसात. कंपनी काय की या दिवशी जता वार ठरवलं जता घ्यायचा त्या ठिकाणी यायचं. फक्त गिरगाव प्रार्थना नाट्यमध्ये सगळ्या लोकांना माहिती की इथे लोक प्रार्थना समाज मात्र तिथे येणार. मग त्यावेळी जता घेताना आता आपण बघतो की बऱ्यापैकी बायका वगैरे आज जातात, मुलगी जाते, आपल्या पद्धतीची साडी चॉईस करते. पूर्वी कसं होतं तुमच्या वेळी? मुलीला तिकडे घेऊन जायचे किंवा कसं पद्धत? आता ही नवीन पिढी आली, नवीन पद्धती आल्या. तुमच्या वेळी कसं होतं ते सांगा. आम्ही
पास करू गावकरी मंडळी हा तोच. म्हणजे मुलगी नवरी मुलगी नसायचीच. मुलगी नाही, परत तिचे नातेवाईक नाही, आडवडील पण नाही की मला ही साडी घ्यायची. अच्छा, म्हणजे त्यावेळी असं काय मानकरी लोक असेल ते पास करायचे. म्हणजे नवरा ज्या स्वतःच्या कष्टांच्या काबाड कष्टाच्या म्हणजे म्हणतात जी कमाई असते तिने घेतलेल्या साड्या तिने नवरी मुली मान्य त्यावेळी करायचे. पण आता ही थोडीशी वेगळी पद्धत चालली आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता वेगळी पद्धत झाली, हा जमाना बदलत चालला आहे. त्याच्यामुळे हल्ली म्हणतात ना मुला मुलीचे प्रश्न आहेत ते एकमेकाला सोडवतात. अगोदर त्यांची बोलणी होतात, मला ह्या कलरची साडी पाहिजे, मी अशी घेणार. तर त्यावेळेस की पोरगी पोरग्याचा संबंध म्हणजे बोलायचा संबंधच येत नव्हते. बरोबर. ना त्यांना माहिती पण नव्हती की ही पोरगी मी पसंत केली, तेव्हा पोरगी पण एकमेकाला दाखवत. अच्छा, म्हणजे पूर्वी एकमेक नवरा मुलगा आणि नवरी मुलगी एकमेकांना पाहायचेच नाही. म्हणजे त्यांचे आई वडील ठरवतील, आई वडील जे जता साड्या वगैरे काय घेतील ते आई वडिलांच्याच बोलणे व्हायचे. आई वडिलांच्याच बोलणे. पोरगी पण ठरवली आई वडिलांच्या ह्याच्या. मुलग्याला माहिती नाही, मुलग्याला मग सांगा मी तुमच्या गावची पोरगी ठरवली. असं कधी झालंय का की साडी घेतली तुमच्या काळात, तुम्ही साडी घेतली आणि नवरी मुलीला आवडली नाही, असं कधी झालंय का? अजूनपर्यंत मी तर ऐकलं नाही. आता कमीत कमी 60 ते 61 वर्षाचा आहे. अच्छा, या गोष्ट मी अजून ऐकली नाही त्या काळात की पसंत नाही म्हणून. माझं लग्न झालं त्यावेळी 300 रुपयाचा सटला कपडा केलेला. काय लग्नाचा 300 रुपये नवरी मुलगीचा. वा वा. 3 साड्या काय हे पण 300 रुपयात केल्या. वा वा वा. आज 300 रुपये कुठे आणि आज 30,000 कुठे. सो मित्रांनो, अशा रीतीने हात जाता घेतात असा हा प्रकार आहे आमच्याकडे. हा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला दाखवण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा की ही पद्धत आहे, पद्धत झाली नवीन. तर ही सगळी पद्धत तुम्हाला दाखवायची होती. आणि आमच्यासोबत रोहित देखील आहे. रोहित माझा मामाचा मुलगा आहे. तुम्हाला कधी कॅमेऱ्यासमोर त्याला दाखवलं नाही, पण आज इंट्रोड्यूस करतोय. हा आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी असेलच. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ हा इथपर्यंतच होता. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा आणि बाजूची जी घंटा आहे ती देखील वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तर मित्रांनो, धन्यवाद. बाय बाय, टाटा. थँक्यू.